शब्दांची लेखन वर्षा चौगुले. श्रोते हो नमस्कार. आजचा शब्द आहे संक्रांत. केवढी थंडी पडलीये आजी, भूकही लागलीये खूप, लवकर वाढ मला. मनू दप्तर आवरत म्हणाली. अगं हो हो, हातपाय तर धुवून ये तू, तोपर्यंत ताट वाढते. मनू येईपर्यंत आजीनं ताट तयार केलं होतं. बाजरीची भाकरी, त्यावर लोण्याचा गोळा, मिक्स भाजी, घट्ट दही, शेंगदाण्याची चटणी असा छान बेत होता. अरे वा, आज सगळं भारीच आहे जेवायला. पण आजी, आज बाजरीची भाकरी का? अगं संक्रांत नाही का आली आता, आणि थंडी आहे फार. बाजरीची भाकरी खावी या दिवसात, तब्येतीला चांगली. हो माहितीये मला, पण आजी आज आम्हाला मराठीच्या एका लेसन मध्ये एक वाक्प्रचार आला संक्रांतीचा. त्याचा वाक्यात उपयोग करायला आम्हाला टीचरांनी सांगितलं. मग आला की नाही तुला वाक्यात उपयोग करायला? मी सांगितलं पण ते वाक्य चूक आहे असं म्हणाल्या माझ्या टीचर. जेवता जेवता मनू सांगू लागली. कोणतं वाक्य सांगितलंस तू? मी म्हंटल, पतंग उडवायला सुरुवात झाली, थंडी जास्त पडू लागली आणि ताटात बाजरीची भाकरी आली की समजावं संक्रांत आली. म्हणून उत्साहात सांगितलं. तशी आजी हसत म्हणाली, अरे वा, जमायला लागलंय की हळूहळू. हो ना, मग मला बाई चूक का म्हणाल्या? तशी आजी खाली बसत म्हणाली, अगं मनू, वाक्प्रचार कोणता होता? तर संक्रांत येणे. तीही तिळगुळाची संक्रांत नव्हे. मग? अगं संक्रांत येणे म्हणजे संकट येणे. हा अर्थ तुझ्या वाक्यात कुठे आला का सांग बरं? अच्छा, असा घोळ झाला होय. तू सांगितलं ते वाक्य अगदीच चुकीचं नाही, पण त्यामध्ये संक्रांत म्हणजे मकर संक्रांत, सणाबद्दलची माहिती. कधी समजणार हे सगळं मला? किती गोंधळ होतो माझा कधी कधी. समजेल समजेल, हळूहळू सगळं समजेल, आजी समजावत पुढे म्हणाली. पण आता अर्थ कळलाय तर सांग बघू वाक्य. हो, एक मिनिट हा आजी, असं म्हणत हातातला घास तसाच ठेवत मनू म्हणाली, अवकाळी पडलेल्या पावसानं शेतकऱ्यांवर संक्रांत आली. जमलं की मनू, समजून घेतलं की कोणतीच गोष्ट अवघड नसते. आजीनं असं म्हणताच मनू आपल्या ताटातला लोण्याचा गोळा आजीला भरवत म्हणाली, हो, आणि तुझ्यासारखी अशी छान आजी माझ्याजवळ असते, त्यांना तर काहीच अवघड नाही, हो ना? गंमत शब्दांची लेखन वर्षा चौगुले. वाचन ऐश्वर्या बेहरे.